हो सगळ्यांचे नोट करून देऊ आपण सर्वांना. इतर पाणी तात्पुरतं आहे, खरं होईपर्यंत नाही. शासन किती दिवस सुट्टी काय माहिती. आता ठेवलं तर 2-3 महिने ठेवलं. हा मग आता नंगे कपड़े से नहीं आ जाएगा, कोई टेंशन मत करो, सब हो जाएगा सब. ते पुढे घ्या. जान बच गई है. नहीं मिला ना काफी पीले पे करते द्या ताई तुम्ही द्या. साडी हातात जान बच गई वही बड़ी बात है. सब हो जाएगा सब. रोजी करून तुम्ही कमवून कसे बी खाल. देवा भाऊ असे आहेत तेवढे देवाबाई भाऊनी जर मनावर घेतलं तर ते नक्कीच होऊन जाईल. तेवढे आपण सगळ्यांना मागणी करू. आपण होऊन जाईल ते हेतू होता. हेतू लोकांनी राजकीय लोकांनी बाजूला ठेवला. निवडणुकीच्या काळामध्ये लक्ष द्यायचं. लक्ष का नाही दिलं त्यांना माहिती आहे एवढा पाऊस होतच नाही. हे जे आलं ते अचानक आला. म्हणजे कोणी स्वप्न सुद्धा पाहिलं नाही. म्हणजे ऑल इंडियामध्ये झालं ना सुरुवातीच झाली ना. मी काय म्हणालो सगळ्यांचं नशीब चांगलं. फक्त जे कलंबरची नदी जे म्हणून आहे तेरू नदी ती नदी आली नव्हती. ती जर नदी आली असती ना हे जे इथे दिसलं हे जे दिसायत ना एकही दिसलं नसतं. आज 6 लोक जे गेले 6 ते 9 लोक गेले धडकण्याच्या पुलावरून. तुम्ही जे हळणी वळलात ना ते जे नाला आहे ना तिथून 3 लोक गेले.
तिथून 3 लोक गेले, मग इथं हसनाळला 6 लोक गेले. आणि गाई म्हशी पण माणसाचा आकडा जवळपास 600च्या वर गेला असता ते जर नदी आली असती. हो, देवाची कृपा म्हणा आहे का नाही. तुम्ही स्वतः जीव वाचून हे राहिले हेच खूप महत्वाचं आहे. बाकी हळूहळू सगळं होईल, सगळे घर तुमचे उभे राहतील, काही विषय नाही. सामाजिक कार्यकर्ते बी आणि दानशूर व्यक्ती बी बरेचसे असे आहेत. मी फक्त 4 दिवस एक हात मदतीचा म्हणून टाकला, कारण इकडे तर नव्हतं बुवा, नांदेड जिल्ह्यात म्हणजे नांदेड भागामध्ये आपल्याला. तर त्याच ठिकाणी मी 200-250 साड्या वाटप करायला आले. मग भाऊचा फोन आला, ताई तुम्ही ठीक आहे इथं तर चांगलं आहे वाटप केले, पण ह्या ठिकाणी पण खूप गरजेचं आहे. मी म्हटलं भाऊ 15-16 तारखेला मी लगेच येते. पुन्हा परत स्टेटसला लावलं मी. बाकी आमच्या महिलांनी पुरुषांनी बी म्हणजे सर्वांनी एक हातमध्ये 10, 5, 4, 7, 15 अशा साड्या करून म्हटलं पहिले साडे द्या. महिलांचं झालं, पुरुषाचं ऑटोमॅटिक होऊन जातं, काही विषय नाही. आणि आता त्यांनी सांगितलं तसं किराणा वगैरे हे सगळं येऊन जाईल तुम्हाला. हां, आणि यापेक्षा आणि तुमचा फक्त डिटेल ॲड्रेस, भाऊंचा नंबर दिला की डिटेल ॲड्रेस द्या, तुम्ही त्यांना इथपर्यंत पोहोचित होऊन जाईल. फक्त आपण अध्यक्षा नांदेड जिल्ह्यामध्ये रावणगाव म्हणजे मुक्राणा तालुक्यामध्ये की पूर्ण गाव म्हणजे उद्ध्वस्त म्हणजे वाहून गेलं. त्याच्यामध्ये अनेक जनावरं वाहून गेले, माणसांची मृत्यू झाली, माणसं 7-8-9 माणसं वाहून गेले. अशा ठिकाणी एक हात मदतीचा म्हणून आम्ही नाशिकहून आलो. आणि नाशिकहून आलो म्हणजे काय होतं, अन्नदान हे तर कोणी करेल, वस्त्रदान करणं खूप महत्त्वाचं आणि त्यातल्या त्यात महिलांसाठी तर फार महत्त्वाचं आहे. तर आम्ही महिलांना साड्या वाटप करण्यासाठी इकडे आलो आहे आणि प्रत्येक महिलांना 2-2 साड्या वाटप केल्या. हे म्हणजे समाज बांधवांनी माझ्याकडे दिल्या म्हणून मी तिथपर्यंत पोहोचिती केल्या आणि वाटप केल्या. म्हणजे आमचे दिनेश शेठ, शैलेश शेठ उदावंत, वैशालीताई कुलते, रेखाताई कुलते, विना बाबी, आष्टेकर मॅडम पिंपरी चिंचवडहून, त्याच्यानंतर जयाताई कुलते, अशा अनेक, रेखा हंडगे, अशा अनेक महिलांनी एक हात मदतीचा म्हणून आपल्याला साड्या माझ्यापर्यंत पोहोचल्या किंवा मी त्यांच्या घरापर्यंत पोहोचून ह्या जमा करून मी इथपर्यंत पोहोचिती केल्या. आणि ज्या ठिकाणी खरोखर गरज आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व वाटप केल्या. मी म्हणते ना 2008-9 पासून मी हे समाजकार्य करते आणि ज्या वेळेला जी अडचण येते त्यावेळेला मला हे आमचे सर्व समाज बांधव सहकार्य करतात म्हणून मी इथपर्यंत पोहोचते आणि एवढं मोठं मी काम करू शकते. सगळ्यात महत्त्वाचं तर आमच्या समाज बांधवांचं मी आभार मानते की ते माझ्या पाठीशी राहतात आणि मला मदतीला एक हात मदतीचा म्हणल्यानंतर ते सर्वांनी सहकार्य करतात म्हणून मी हे सगळं कार्य करते. त्याच्यानंतर नांदेडहून जर असेल तर वागदरीकर मॅडम, शिलाताई डहाळे हे इथून सर्व माझ्याबरोबर आल्या. जशा रुक्मिणताई, त्या मी तिथून जरी एकटी आले तर इथून महिला मंडळ तयार करून देणं, कारण एकटीचं हे शक्य नसते. मी जरी किती धावपळ केली तर 4 महिला असल्याशिवाय आपण हे कार्य करू शकत नाही. मला वागदरीकर मॅडमनी, शिलाताई डहाळे आणि रुक्मिणताई ह्या सर्वांनी फार मोठी मदत केली म्हणून मी हे सगळे कार्य करू शकले. आणि मी सगळ्यांना आव्हान हेच करते की खरोखर तुम्ही शक्य असेल, सेवाभावी जर मनात असेल, सेवा करायची असेल तर खरोखर तिथपर्यंत पोहोचून त्यांना एक हात मदतीचा, आपल्या मदतीची त्यांना खूप गरज आहे. तिथपर्यंत अजून कोणीही पोहोचलं नाही कारण त्यांचे सर्व घरं गेले, पण शासनाने पत्राचे शेड बांधून दिले त्यांना. आता सध्या तरी ते पत्राच्या शेडमध्ये राहतात. मी स्वतः तिथं आले त्याच्यामुळे मला कळते की खरोखर हे किती लांब आहे आणि एवढ्या लांब कोणीही पोहोचत नाही. बऱ्याच ठिकाणी जिल्हा तालुक्यात तर कोणी पोहोचतं, पण एवढ्या छोट्या गावामध्ये अख्खं गाव वाहून गेलं, सगळं उद्ध्वस्त झालं. त्यांचा जीव हातात घेऊन त्यांनी कसे तरी त्यांचा जीव वाचवला, हेच खूप महत्त्वाचं झालं. समाज बांधवांना मी विनंती करते की एक हात मदतीचा म्हणून तिथपर्यंत सर्वांनी पोहोचावं. त्या गावात गेल्यानंतर तिथली मंडळींनी सुद्धा मला खूप मोठं सहकार्य केलं. ताई तुम्ही काळजी करू नका, एवढ्या लांबून आले, आम्ही सर्व आहेत. तर त्याच्यामध्ये विनोद भाऊ पत्रकार आहेत पठारे, त्याच्यानंतर माजी सरपंच बालाजी आप्पा पानसरे, दिनेश भाऊ अडंगे,